को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहिते यांच्या गाडीने अपघात केला आणि यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला. नक्की हा अपघात कसा घडला, काय झालं, आपण घटनास्थळावरती आलो आहोत. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहेत. दादा मला सांगी ज्या पद्धतीने काल अपघात झाला फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकी त्याच्यामध्ये एक जण ठार झाला, नक्की कसा अपघात झाला, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात? ॲक्च्युली माझं घर टाकेवाडी या ठिकाणी आहे. मनसरला माझं शॉप आहे. 9 वाजता मी दुकान बंद करून ह्याच रस्त्याने नेहमी प्रवास करत असतो. माझी पत्नी माझ्या बरोबर होती आणि ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस 150 ते 200 फुटाचं अंतर फक्त आमच्या दोघांच्या मध्ये होतं. सुदैवाने जर ती 2 व्हीलर नसती तर तो मोठा गाडीवाला फॉर्च्युनर गाडीवाला डायरेक्ट माझ्या गाडीला येऊन ठोकला असता. मी तर असं म्हणेल की जर तो मला ठोकला असता तर बरं झालं असतं. माझ्या गाडीची नुकसान झाल्याची चालली असती पण बिचाराचा जीव वाचला असता. आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझी तर रस्त्यातच गाडी बंद केली मी डायरेक्ट आणि गाडीतून उतरून डायरेक्ट पळालो त्या गाडीवाल्याकडे की बाबा तू ठोकलंय तर ॲटलीस्ट त्याला उचल पटकन आहे त्या कंडिशनमध्ये हॉस्पिटलला जाऊ दे, ही माझं इंटेन्शन होतं. पण तो गाडीवाला एकदम निवांत बसून होता. तो मला दरवाजा उघडत नाही. तर मी दरवाजा जोरात ओढला, 2-3 शिव्या दिल्या माझ्या त्या रागाच्या अनावधातून त्यांना शिव्या गेल्या असतील. पण मला हेच करायचं होतं की त्या व्यक्तीला जेवढं फास्ट उपचार होतील तर त्याचा जीव वाचेल म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्याला काढल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्याच्याकडे पळालो. रुमाल होते खिशातून काढले, त्याच्या डोक्याला बांधण्याचा प्रयत्न केला पण रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणावर होता. तुम्ही होता उपस्थितीत. मयूर मोहिते वाहन म्हणजे अपघात झाल्यानंतर पळून गेल्याची स्थानिकांचे आरोप केलेला आहे. ॲक्च्युली जसं मी उतरलो तसं मी त्याला पहिलंच बोललो की तुझी चुकी आहे, कारण त्याची गाडी ओव्हरटेकला जशी निघाली ना तसं आम्ही म्हणलो की आता मोठा अपघात होण्याचे चान्सेस आहेत. आणि असं पाहता पाहताच तो अपघात झाला. तर त्याला मी बोललो तुझी चुकी, तू काय जाऊ नको. तर त्याच्यानंतर 2 मिनिटांनी त्याचा कोणाचा तरी फोन होता. तो बोलला, नंतर तो माझ्यापाशी आला आणि बोलला मी काय जाणार नाही. तर मी बोललो तू जाऊ नको पण तू याला पटकन पहिलं हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न कर. आणि ज्यावेळेस बरीच गर्दी जमा झाली त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या लोकांना याचना केली की बाबा ॲम्ब्युलन्सवाल्याला तरी फोन करा. आमच्या हात रक्ताने माखलेले होते. शुभम भालेराव म्हणून माझा एक मित्र होता. आम्ही दोघांनीच त्याला असं उचलून धरण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस ॲम्ब्युलन्समध्ये टाकले त्यावेळेस मयूर मोहिते इथे उपस्थित होता का? मयूर मोहिते उपस्थित होता पण रस्त्याच्या विरुद्ध साईडला ते बरेच 4-5 जण अजून उभे होते. पण मला असं त्याच्यात एक असं जाणवलं की जी व्यक्ती ते आम्ही त्याला ओळखत नव्हतो पण मी बोललो हा नक्की मुलगा कोण आहे. तर कुणीतरी एक जण बोलला की इथलं बंटी नाव आहे त्याचं आणि इथलं स्थानिक सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्यांचा मुलगा आहे असं कळल्यानंतर त्यांनाही मी बोललो की हॉस्पिटलला जाऊ द्या. तर तिथं एक व्यक्ती प्राकर्षाने मला अशी जाणवली की ती सारखी म्हणायची तुम्ही गाडीत बसा, पुढे चला आपण पुढे जाऊ. म्हणजे जो मयूर आहे आणि मी त्याला विचारलं तू कोण, तर तो बोलला मी बंटीचा भाऊ आहे. आता स्थानिक तिथे 2-3 मुलं होते. मी म्हणलं खरंच तू बंटीचा भाऊ आहे का? तर 1-2 व्यक्ती असे बोलले की हां तो भाऊच आहे त्याचा. आणि मी म्हणलं अरे मग तुला त्याचे प्राण जातील इथं, बरोबर आहे, त्याला पटकन हॉस्पिटलला जाऊ दे ना पहिलं अगोदर. तर तो बोलला नाही जातील असं करत आहे ना त्या लोकांना त्यांनी गाडीत बसवलं आणि त्यांना पुढे घेऊन गेला. ज्या पद्धतीने पाहिलं तर अजून प्रत्यक्षदर्शी आहेत. मला सांग काल जो अपघात झाला तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात. खरं तर ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस मयूर मध्य अवस्थेमध्ये होता का कसा होता काय? नाही मध्य अवस्थेमध्ये नव्हते. पण ते विषय कसा होता का त्यांनी मदत करायला पाहिजे नव्हती. त्यांनी मदत केला तो युवक वाचला असता पण त्यांनी मदतच केली नाही. आम्ही सगळे इकडे त्याला उचलतो आणि तो त्या साईडला कडेला उभा त्याचा फोन सारखा चालू होता. त्यांनी काय मदत अपेक्षित होती त्याच्याकडे? त्यांनी जरी 10-20 मिनिटं लवकर गाडी टाकली तर तो युवक वाचला असता. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर मयूरने ज्यावेळेस अपघात केला त्यावेळेस जर त्या युवकाला जर वाहनामध्ये टाकून जर रुग्णालयात नेलं असतं तर कदाचित त्या तरुणाचे प्राण या ठिकाणी वाचले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ प्रमेश साक्षीसह मी सुनील तिकडे TV9 मराठी खेड पुणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.